माणूस गरीब असो किंवा श्रीमंत असो, प्रत्येकासाठी जागा हा विषय खूप भावनिक असतो. प्रत्येकाला वाटतं शहरात किंवा शहराच्या जवळपास माझी एक छोटी का होईना पण हक्काची जागा असावी. पण जागेच्या वाढत्या किमती, बँक लोन, एकत्र पैसे देण्याचे नियम, मोठ्या जागा घेण्याचे नियम, या सगळ्यांमुळे सर्वसामान्य माणसाला कधी स्वतःची हक्काची जागा घेताच येत नाही आणि त्याचं स्वप्न हे स्वप्नच राहतं. ज्यांच्याकडे पैसे पडून आहेत किंवा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे ते लोक तर जागा घेतात, पण सर्वसामान्य माणूस कधीच जागा घेऊ शकत नाही. तुम्हाला पण जागेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खूप दिवसापासून काही ना काही अडचणी येतात आहे का? जर तुमचं उत्तर हो असेल तर आजचा जो प्रोजेक्ट आहे तो तुमच्यासाठी खूप चांगला पर्याय होऊ शकतो. कारण ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला फुल्ली डेव्हलप प्लॉट तर मिळणारच आहे, सोबत ह्याचा जो रेट आहे तो फक्त 3 लाख रुपये गुंठ्याचा असणार आहे आणि ह्याच्यासाठी तुम्हाला EMI पण मिळणार आहेत आणि त्याच्यावर कुठलं व्याज पण लागणार नाही आहेत. तर अशा जागा ज्या आहेत त्या मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अवेलेबल नाही आहेत. मॅक्सिमम जे प्लॉट्स असतात किंवा प्रोजेक्ट असतात, जे आपणच बरेच असे व्हिडिओ बनवलेत जिथे तुम्हाला वन टाईम एक तर ओन कॉन्ट्रिब्युशन करावं लागतं किंवा बँक लोन करावं लागतं. पण ह्या प्रोजेक्टमध्ये तुमच्या ज्या काही अडचणी त्या सगळ्यांचा विचार करून हा प्रोजेक्ट बनवला गेलेला आहे. तर आता आपण ह्या प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण तुम्हाला सगळी माहिती लक्षात आली पाहिजे. आणि जर आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला तर मुळीच विसरू नका. सर्वप्रथम आपण लोकेशन समजून घेऊ. तर मी पुणे नगर हायवेपासून 2.5 किलोमीटर आतमध्ये उभा आहे. हे गाव जे आहे ते निमगाव माळुंगी नावाचं गाव आहे आणि इथून कोंढापुरी शिक्रापूर MIDC जे ती फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. वाघोलीवरनं जर तुम्ही येत असाल तर 30 मिनिटं लागतात वाघोलीवरनं इथं यायला. तुम्ही कासारी फाट्यावरनं निमगाव करून पण ह्या प्लॉटवर येऊ शकता किंवा डायरेक्ट पुढचा जो नगर हायवेचा ब्रिज आहे तिथून 2.5 किलोमीटर आत आलात तर मेन डांबरी रोडला लागून हा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. तर आशा करतो की तुम्हाला लोकेशन लक्षात आलं असेल. आता आपण प्रोजेक्टची डिटेल माहिती समजून घेऊया. तुम्ही ह्या पोर्शनला स्किप करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. पण ह्या पोर्शनला खूप काळजीपूर्वक बघा, कारण कुठल्याही प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना तुम्हाला प्रोजेक्टची डिटेल माहिती असणं खूप जरुरी आहे. तर ह्या डिटेल माहितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं समजून घ्या की हे लँड पार्सल जे ते 3 एकरचं आहे. या प्लॉटचा झोन जो आहे तो ॲग्रिकल्चर आहे. हे फार्म हाऊस प्लॉटिंग आहे, NA प्लॉटिंग नाही आहे. इथे तुम्ही जर 11 गुंठे प्लॉट घेतला तर तुमचं सेपरेट सेल डीड आणि 7/12 होईल. पण तुम्हाला इथे 1-1 गुंठ्याचे पण ऑप्शन आहेत. तुम्ही 1 गुंठे प्लॉट पण इथं घेऊ शकता. शिरूर तालुक्यामध्ये हे गाव येतं. इथे ग्रुपमध्ये 11 गुंठ्यामध्ये 11 लोकांची नावं येऊ शकतात. तर इथे ग्रुप सेल डीड आणि 7/12 तुमचं इथं होणार आहे. 7/12वर पण 11 लोकांचे नावं येतील. फॅसिलिटीमध्ये सांगायचं झालं तर हे असे 20 फुटाचे रोड दिलेत, तार रोड आहेत हे 20 फुटाचे. त्याच्यानंतर असं डिमार्केशन इथं देण्यात आलं आहे, तुम्ही डिमार्केशन बघू शकता. आणि प्रत्येक प्लॉटच्या समोर इथं माइलस्टोन लावलं आहे, त्याच्यावर प्लॉटचा नंबर आणि तो किती स्क्वेअर फुटाचा आहे तो लावण्यात आलेला आहे. प्रत्येक प्लॉटच्या समोर इथं असं प्लांटेशन करण्यात आलेलं आहे. आत्ता रिसेंटली ही डेव्हलपमेंट झाली, त्यामुळे झाडं जी आहे ती छोटे तुम्हाला इथे दिसू शकतात. त्यानंतर पाण्याची सोय दिलेली आहे. प्रत्येक प्लॉटच्या समोर असा पाण्याचा तुम्हाला टॅप देण्यात आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता आपण उन्हाळ्यात व्हिडिओ बनवतोय तरी पाणी जे आहे ते प्रॉपर इथं येते. बोरवेल आहे आणि बोरचं जे कनेक्शन आहे ते प्रत्येक प्लॉटला दिले. प्रत्येक प्लॉटच्या समोर ही लाईन गेली आहे. त्याच्यानंतर तिथं तुम्ही बघू शकता प्रत्येक प्लॉटच्या समोरून एक ड्रेनेजची लाईन गेलेली आहे आणि असे ड्रेनेज इथं अजून झाकणं लावायचं काम बाकी आहे आणि स्ट्रीट लाईटचं पण काम अजून बाकी आहे. त्याच्यानंतर त्या साईडला कमान पण देण्यात आली आहे, भव्य दिव्य अशी मोठी कमान आहे एंट्रीला तिथं मेन रोडला. तर ह्या सगळ्या फॅसिलिटी ज्या आहेत त्या तुम्हाला ह्या प्लॉटसोबत मिळतात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली की पूर्ण प्रोजेक्टला पण इथे तार कंपाऊंड करण्यात आलेलं आहे. समोर सिक्युरिटीचं एक केबिनसुद्धा आहे. तर 3 लाख रुपये गुंठ्याच्या प्लॉटमध्ये त्याच्या हिशोबाने 3 लाख रुपये गुंठ्याच्या हिशोबाने बऱ्याच फॅसिलिटी तुम्हाला इथं देण्यात आल्या ज्या खूप गरजेच्या असतात. अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या प्लॉटमध्ये बघायला भेटतील. आता आपण प्राइसिंग आणि शेड्यूलबद्दल समजून घेऊ. तर प्राइसिंग सांगायचं झालं तर 3 लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे जो मी तुम्हाला सुरुवातीपासूनच सांगतो. आता हे 3 लाख रुपये तुम्हाला द्यायचे कसे आहेत, तर सुरुवातीला तुम्हाला 10,000 रुपयाचं टोकन द्यायचं आहे आणि ॲग्रीमेंटच्या वेळेस तुम्हाला 1,90,000 रुपये द्यायचे आहेत आणि जे 1 लाख रुपये राहणार आहेत ते तुम्हाला 5-5 हजार रुपये करून द्यायचे आहेत. ते नो कॉस्ट EMI असणार आहे, म्हणजे त्याच्यावर कुठलंही तुम्हाला व्याज लागणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्हाला 3 लाख रुपये इथं द्यायचे आहेत आणि मला वाटतं की हे तुमच्या हिशोबाने खूप कम्फर्ट असायला हवं पेमेंट शेड्यूल. ह्याच्यात पण तुम्हाला जर काही पेमेंट शेड्यूलमध्ये काही बदल हवे असतील किंवा तुम्हाला वाटत असेल की डाऊन पेमेंट थोडंसं जास्त वाढवायचं आहे, हप्ता कमी करायचा आहे, असं काही वाटलं तर तुम्ही डेव्हलपरशी बसून बोलू शकता. वाघोलीमध्ये डेव्हलपरचं ऑफिस आहे. तुम्ही या प्रोजेक्टला येण्याच्या आधी पहिलं ऑफिसला व्हिजिट करा, तिथे चर्चा करा. डेव्हलपरशी पूर्ण बोलणं पॉझिटिव्ह झाल्यानंतरच तुम्ही व्हिजिटला या, म्हणजे पुढचा जो अर्धा तासाचा प्रवास आहे तो तुमचा निश्चित इथे वाचेल.
तर आता आपण शेवटी माझं जे ओपिनियन आहे की बाबा तुम्ही इथं प्लॉट का घ्यायला पाहिजे ते एकदा समजून घेऊया. आता शेवटी मी तुम्हाला माझं मत सांगणार आहे की तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट का करायला पाहिजे. आता मी माझं जे मत मांडणार आहे त्याच्यामध्ये मतांतर असू शकतं. मी माझ्या अनुभवाने तुम्हाला माझं ओपिनियन सांगतो की इथं तुम्ही प्लॉट का घ्यायला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं पुण्याची जी पूर्व बाजू आहे, म्हणजे ही नगर रोडची जी बाजू आहे, इथल्या जमिनी ज्या आहेत ना त्या पूर्ण फ्लॅट जमिनी आहेत. म्हणजे पुण्याची जी पश्चिम बाजू आहे किंवा पुण्याची जी दक्षिण बाजू आहे ते तुम्हाला जास्त डोंगर उताराच्या जागा बघायला भेटतात. आता ह्या डोंगर उताराच्या जागा पण चांगल्या असतात, कारण डोंगर उताराच्या भागामध्ये पाऊस थोडासा मोठ्या प्रमाणात पडतो. सपाट भाग जो असतो तिथं थोडंसं पावसाचं प्रमाण जे आहे ते कमी असतं. पण जर तुम्ही सपाट जमीन घेण्यामध्ये विश्वास ठेवत असाल किंवा तुम्हाला अशी प्लेनच जमीन पाहिजे असेल तर पुण्याची जी पूर्व बाजू आहे तिकडं सोलापूर रोडात नगर रोडला तुम्हाला अशा जमिनी मिळू शकतात. दुसरं महत्त्वाचं कारण आहे की इन्व्हेस्टमेंटचे जे बाकी ऑप्शन आहेत, म्हणजे शेअर आहे, बॉन्ड आहे, गोल्ड आहे, त्याच्यानंतर फ्लॅट आहे, तर पोस्ट आहे, PPF आहे, अशा अनेक योजना इन्व्हेस्टमेंटच्या असतात. त्यातल्या त्यात जर तुम्ही सगळ्यात चांगली इन्व्हेस्टमेंट बघितली पृथ्वी तलावरची, जे अनेक दिग्गज लोक आहेत जे प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करून खूप श्रीमंत झाले, ते लोक पण आज सांगतात नेहमी की जगातली ह्या पृथ्वी तलावरची सगळ्यात सुंदर इन्व्हेस्टमेंट जर काय असेल ना तर ते रिअल इस्टेट आहे. आणि त्यातल्या त्यात जागा, कारण की जागा हा खूप भावनिक विषय असतो. जे जागा विकतात ते पण काही म्हणजे हाऊस म्हणून जागा विकत नाही, काही ना काही अडचण असते माणसाची म्हणून जागा विकतात. आणि जे लोक जागा घेतात ते लोकांसाठी पण हा खूप आनंदाचा क्षण असतो जागा विकत घेणं. तर खूप इमोशनल असेट आहे जागा. आणि ॲप्रिशिएशनची जर गोष्ट केली तर इतर ज्या असेट आहेत, म्हणजे मी ज्या मागे सांगितल्या गोल्ड असतील किंवा त्याच्यानंतर बॉन्ड असतील, शेअर्स असतील, ह्याच्यापेक्षा जमिनीचं ॲप्रिशिएशन खूप चांगलं असतं, निश्चित असतं. म्हणजे असं आत्तापर्यंत जर तुम्ही इतिहास काढून भेटलं तर जमिनीचे रेट कमी झाला असं तुम्ही कधी ऐकलं नसेल. दरवर्षी 10% रेडी रेकनचा रेट हा गव्हर्नमेंटच वाढवतो आणि मार्केट रेट हे 20 ते 25% ॲप्रिशिएट होत असतात. आणि असा प्रोजेक्टमधला प्लॉट घेतला तर हा चांगला ॲप्रिशिएट होतो, कारण त्या बेसिक फॅसिलिटी सगळ्या तुम्हाला डेव्हलपर करून देण्यात आलेल्या असतात. म्युच्युअल फंडनंतर म्हणजे जागा ही सगळ्यात एक नंबरला येते इन्व्हेस्टमेंटला, आणि त्याच्यानंतर म्युच्युअल फंड येतो. पण म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला कुठली गोष्ट विजिबल नसते, दिसत नाही. तुम्हाला काही पेपर्स आणि काही नंबर्स दिसतात, पण जागा ही तुम्हाला डोळ्याने दिसते, पण तुम्हाला फील करता येते. आणि अटीतटीला तुम्हाला ही जागा विकून एमर्जन्सी फंड वगैरे पण उभा करता येतो. लिक्विड फंड म्हणजे लिक्विड लगेच तयार होत नाही, पण जागेचा ॲप्रिशिएशनमुळं तुम्हाला पैसे कित्येक पटीने वाढवून मिळतात. त्यामुळं जागा हा सगळ्यात गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. आता ह्या भागात काय इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, जसं मी तुम्हाला सांगितलं, एक तर सगळ्या सपाट जमिनी या भागात आहेत पुण्याच्या पूर्व भागात. त्या व्यतिरिक्त इथे कोंडापुरी शिक्रापूर MIDC तर 5 मिनिटांच्या अंतरावर आहे. पण सगळ्यात मोठी MIDC जी आहे रांजणगाव MIDC, ते तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर आहे, ज्याला आत्ताच रिसेंटली सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटनी मोठा निधी दिलेला आहे. त्या व्यतिरिक्त जो मेन रोड आहे पुणे नगर हायवे जो आहे तो वाघोलीपासून तर शिरूरपर्यंत हा डबल ब्रिज होतो आहे. म्हणजे भविष्यात जी ट्रॅफिकची जी समस्या आहे, इथं मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे, त्यामुळे जी ट्रॅफिकची समस्या आहे ती सुद्धा तुम्हाला इथं जाणवणार नाही. आत्तासुद्धा तुम्ही वाघोलीवर नाही तर 30 मिनिटातच येऊ शकता. पण ज्या मोठ्या गाड्या आहेत त्या जर वरून ब्रिजवरनं पास झाल्या तर भविष्यात खालचा रोड हा पूर्णपणे तुम्हाला रिकामा मिळेल आणि तुम्ही अजून स्पीडनी इथे येऊ शकता. आणि इथे जो सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटने जो फंड टाकला आहे रांजणगाव MIDCमध्ये इलेक्ट्रॉनिक हबमध्ये, तर त्याच्यामुळे इथलं जे मार्केट आहे भविष्यात ते खूप स्पीडनी ग्रोथ करणार आहे रिअल इस्टेटचं, म्हणजे खराडीपासून तर साधारणतः शिरूर रांजणगावपर्यंत. त्यामुळे तुम्ही भविष्याची साथ जी आहे भविष्य ओळखा आणि आत्ता जमिनीत इन्व्हेस्टमेंट करा. आणि 3 लाख रुपये खूप अट्रॅक्टिव्ह रेट आहे, कुणीही इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि हे 3 लाख रुपये पण तुम्हाला EMIमध्ये द्यायचे आहेत, एकदम द्यायचे नाहीत. तर तुम्ही जर छोटीशी गुंतवणूक दर महिन्याला किंवा दर दिवसाला बाजूला काढली, छोटीशी घरात थोडी काटकसर करून जर जमिनीत पैसे गुंतवले तर तुम्ही निश्चित भविष्यात खूप चांगला परतावा मिळवू शकता. आणि ज्या लोकांच्या आज जमिनी असतील ते लोक भविष्यात खूप श्रीमंत गणले जातील. हे सगळं माझं पर्सनल माझ्या अनुभवाने माझं मत होतं. ह्याच्यात तुमचं वेगळं काही मत असू शकतं किंवा अजून मतांतर असू शकतात, पण मी माझ्या अनुभवाने जे सांगितलं त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. तर तुम्ही बघा, विचार करा. बाकी हा व्हिडिओ आणि हा माझा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जे तुमचे मित्र नातेवाईक या भागामध्ये EMIमध्ये प्लॉट सर्च करतात ते किंवा इन्व्हेस्टमेंटसाठी प्लॉट बघतात ते, त्या लोकांना हा व्हिडिओ शेअर करायला पण विसरू नका. लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट आणि नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्त राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.